आज खूप दिवसातनं ठरवलं आज कुठेतरी बाहेर जाऊन येऊयात. हे बघा तळजाई. तळजाईचं वातावरण बघा किती सुंदर छान आहे. पण आजकाल खूप इथं गर्दी व्हायला लागली. काय माहीत लोक एवढी कुठं येतात इकडं. रील्समुळे येत असतील मे बी. हे बघा छान वातावरण आहे तळजाईचं. म्हणून टाईमपास करत आम्ही निघालो होतो. काहीच काम नव्हतं सॅटर्डेचं. पूर्ण झाडं सुकून गेली. आता पाऊसच नाही आहे. जून महिना एंडिंग आला तरी पाऊस नाही आहे. हे बघा इथं काय टाईमपास करत बसलो. काय करतात काय माहिती वर जाऊन सगळे मुलं मुली. नंतर आम्ही कॅम्पमध्ये जायचं ठरवलं. काही काम नव्हतं सॅटर्डेला त्यामुळं तर कॅम्पला निघालो आम्ही. हे बघा कॅम्पमध्ये पूर्ण गर्दी, फुल ट्रॅफिक होतं कॅम्पमध्ये सुद्धा. तसंच म्हटलं HGS मॉलला टाईमपास करावा. हे बघा HGS मॉल. त्याच्यामध्ये DIYमध्ये गेलो. हे बघा 150 रुपयाला हा सिरामिक बाउल. खूप महाग आहे तिथं वस्तू. फक्त लिहितात आहे की खूप चीपमध्ये, पण तसं नाही आहे. इथे सगळ्या वस्तू खूप एक्सपेन्सिव्ह आहेत. तर हे आहे 100 रुपीजला, पण त्याचं हे स्मेल खूप हार्ड होतं, हार्श होतं. त्यामुळे नाही घेतले. बॉटल्स बघा 400-500 अशा बॉटल्स आहेत त्या. हे बघा हे कंटेनर्स. हे पण काय खूप महाग. हे पण काय लाईट बॉल आहे. काय होतं काय माहिती नक्की. बॉलच होता इथे. स्पॅच्युला बघा. हे पण खूप एक्सपेन्सिव्ह आहे. इतकं स्वस्त नाही आहे अजिबात इथं. हे बघा हे अजून काय आम्ही टाईमपास करतो. आम्ही घेतलं काहीच नाही. फक्त गेलो फिरलो. काहीतरी टाईम घालवायचा होता म्हणून. फ्रेंच फ्राईजचे टॉईज. लुफासुद्धा महाग येतं 50 रुपये. हे बघा हे मोबाईल होल्डर कारमधलं. फक्त पाहत होतो आम्ही. हे कार स्टेअरिंग हे 1,500 रुपयाला होतं. त्यामुळे नको म्हटलं आम्हाला. हे बघा हा काय टाईमपास काय कापायचं बघत होतं काय माहिती. आता ह्याच्याच मनात काय माहिती. हे बघा टॉईज. हे सगळे कारचे ॲक्सेसरीज येतात. छान आहेत ॲक्सेसरीज पण एक्सपेन्सिव्ह. जाताना विक्टी थिएटर बघा आहे. त्याच्यामध्ये खूप अफवा पसरल्या आहेत भूते वगैरे काय, पण तसं काहीच नाही आहे. हे बघा नंतर आम्ही बर्गर किंगला आलो. बर्गर खाऊ म्हटलं, पण खूप गर्दी होती तिथं. एक्स्ट्रीम लेवलला गर्दी होती. बघा काउंटरला फुल गर्दी होती तिथं. बिलिंगला आम्हाला 1 तास लागला वरून फायनली बर्गर आला, पण एवढा काय खास नव्हता.